शेतकरी मित्रांनो, सोयाबीनला यावेळची पहिली फवारणी ज्याच्यामध्ये लॅम्डासायथ्रिन आणि थायमॅक्झाम जो खोडकिडासाठी आणि जे सोयाबीन खोडकिडा चक्रभंग असते त्याच्यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून आपण लॅम्डासायथ्रिन आणि थायमॅक्झाम आणि सोबत एक फंगिसाईड आणि 1919 किंवा 1261 विद्राव्य खतांची अशा प्रकारची आणि प्लॅन ग्रोथ PGR असे प्रकारचं जर आपण फवारणी केली तर चांगल्या प्रकारचा सोयाबीन पिकावर आणि तूर पिकावर चांगल्या प्रकारचा रिझल्ट मिळू शकते आणि शेत तणमुक्त ठेवणे गरजेचं आहे आणि शेतामध्ये जर तण असेल तर त्याचा किडीवर खूप काही परिणाम होतो आणि पिकावर आर्थिक उत्पादनात घट होते आणि त्याच्यासाठी सोयाबीन आणि तुरीचं पीक हे तणविरहित ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. कमीत कमी 70 दिवसपर्यंत तरी तणविरहित ठेवणं गरजेचं असते. आणि मित्रांनो, पहिल्या फवारणीपासून दर 15 दिवसाच्या अंतराने अळीचा अटॅक होऊन रोगाचं आपल्या पिकावर कुठल्या प्रकारचं अळी आहे, कुठल्या प्रकारचा रोग आहे त्याच्यानुसार फवारणी घ्यायला पाहिजे. तर पहिली फवारणी ही लॅम्डासायथ्रिन आणि थायमॅक्झाम ह्याची घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण सध्या स्थितीमध्ये सोयाबीनवर मर रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. त्याच्यासाठी ह्याची फवारणी घेणे अत्यंत गरजेचं आहे. धन्यवाद.